नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, इथे प्रतिमा त्यांना प्रियाने रक्त दिलं नाही, ती काही ना काही कारणं काढून ते टाळत होती. याच्यामागे काहीतरी कारण नक्की असेल आणि त्यातच डायरीचं पान फाटलेलं सायलीच्या लक्षात येतं. ती शोधण्यासाठी आता इकडे तिकडे बघू लागते. तर प्रियाच्या खोलीत जाऊन जबरदस्तीने ते पाहते, तर तिच्या डायरीतलं जे पान फाडलेलं होतं ते प्रियाकडे सापडलेलं असतं. ते पाहिल्यानंतर इथे सायलीचा संताप झालेला असतो. प्रिया मात्र तिला काय करते हे मी सोड असं म्हणू लागते. पण आता उलटं सायलीनेच तिचा हात पकडलेला आणि सगळ्यांसमोर चल आता तुझं खरं खोटंच रूप सगळ्यांना दाखवते. दरवेळेला तू नाही नाही म्हणते आणि काही ना काही खुसपट काढत असते असं म्हणत आता सायली सगळ्यांसमोर प्रियाला ओढून नेत असते. तितक्यातच दारातनं बाहेर अर्जुन येतो आणि ह्या दोघींची झटपट पाहू लागतो. तर तो विचारतो, तू हिला जबरदस्ती खेचून कुठे घेऊन चालली? सायली म्हणते, ही दरवेळेला खोटं बोलते, तोंडावर पाडते, काही ना काही कारणांनी सगळ्यांना त्रास देत असते. माझ्या डायरीचं पाणी हिनेच फाडलं, हे बघा हिच्याकडे सापडलं, आता मी ते सगळ्यांसमोर दाखवते. अर्जुन म्हणतो, बस सगळेजण झोपले, आता कोणाला काही त्रास देऊ नको. पण आता सायली काही ऐकायला तयार नाही. सायली आता ह्या होळीच्या समोर घेऊन इथे प्रियाला म्हणू लागते की मी आता शपथ घेते की तू निर्दोष नाही, तू काही ना काही नेहमी गुन्हे करत असते, हे मी सगळ्यांसमोर सिद्ध करेल आणि तू केलेले सगळे गुन्हे मला कळलेले आहे. पण मी आता फक्त पुराव्यांसाठी थांबलेली आहे आणि तुझे सगळे एकूण एक कारनामे मी सगळ्यांसमोर सांगणार आहे, असं इथे चांगलीच धमकी आता सायली देते. पण प्रियाच्या लक्षात येतं की जर हिला एवढं मोठं सत्य माझं जर कळलं असतं तर हिने मला फक्त धमकी नसती दिली आणि एवढ्या सहजासहजी तर सोडलंही नसतं. इथे लगेचच ती नाटकं सुरू करते. मला माफ करा, मी सुधारण्याचा प्रयत्न करते, घरच्यांना मी त्रास देणार नाही, आत्ता देतही नाही, बघा मी किती सुधारली आहे आणि तू माझी मोठी जाऊ आहे, प्रेमळ आहे, मला नेहमी सांभाळून घेत आली आहे, हे माझ्या लक्षात आले आणि मी ह्या घरासाठी आता नेहमी प्रयत्न करेल की सगळेजण आनंदी कसे राहतील, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल, असं म्हणत ती सगळ्यांसमोर आता इथे प्रेमाचं नाटक दाखवू लागते. हे पाहिल्यानंतर लगेचच अर्जुन मात्र विश्वास ठेवतो सायलीवर. सायली मात्र तिच्यावर विश्वास ठेवत नाही. ती म्हणते, तुझ्या या अशा गोष्टी ऐकून ना तू काहीतरी कॉमेडी केली आहे असं मला वाटू लागतं, मला ना हसायला येतं तुझ्या या सगळ्या गोष्टींवरती. पण इथे ती म्हणते, नाही मी आता सुधारली, मी कोणाला कधीच त्रास देणार नाही, शपथ घेते मी. बघ मी ह्या होळीसमोर उभी राहून शपथ घेते, घरच्यांना प्रेमाने वागवेल, सगळेजण तुम्ही मलाही समजून घेताय तसं मीही तुम्हाला समजून घेईल, कुणाला त्रास देणार नाही, असं म्हणत निघून जाते आणि पुढे जाऊन गालातली गालात हसत असते. इकडे मात्र सायली म्हणू लागते की मी हिच्यावर कधी आणि कधी विश्वास ठेवणार नाही, हिच्या सगळ्या गोष्टी पोटात आत्तापर्यंत टाकत आलो, पण आता नाही, फक्त आता मी पुराव्याची वाट पाहते. एक जरी पुरावा मला तिच्या विरोधात मिळाला ना तर मी लगेचच तिला घराबाहेर काढून टाकेल. आता इथे काय करावं हे सायलीच्या डोक्यात एक युक्ती आली की आपण हिचं ब्लड ग्रुप चेक करायला हवं. ही रक्तदान करायला का नकार देते? नक्कीच तिच्या रक्तात काहीतरी आहे. तरी ते काय युक्ती करावी हे अर्जुनला तर कळे ना, मात्र सायलीला कळले. आपण आता अन्नपूर्णा ट्रस्टसाठी आता इथे रक्तदान शिबिर आयोजित करायचं आणि त्या रक्तदान शिबिरमधनं आपल्याला कळेल की ही प्रिया रक्त देते की नाही. तिने जर द्यायला टाळाटाळ केली तर समजून घ्यायचं ही काहीतरी लपवते. तरी ते लगेचच अर्जुन अश्विनला फोन करून ह्या सगळ्या गोष्टीची माहिती सांगू लागतो. अर्जुननी सांगितलेली माहिती ऐकून अश्विनला खरंच खूप बरं वाटतं. खरंच रक्ताची सगळ्यांना खूप गरज आहे. आपल्यालाच बघून कशी धावपळ झाली, ओ निगेटिव्ह ग्रुप भेटत नव्हतं, तर आपण नेहमीच प्रयत्न करायला हवे, कोणी रक्तदान करायला हवं ह्या गोष्टीसाठी. तर इथे लगेचच तो रक्तदान शिबिर मी माझ्या बॉस जे कोणी मोठे डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोलून आयोजित करतो आणि लगेचच आपण ह्या सगळ्या गोष्टीची तयारी सुरू करायला हवी, असंही अर्जुन म्हणतो. तर इथे अश्विन म्हणतो, मी उद्या सकाळी सगळी तयारी करून ठेवतो, तू अजिबात दादा काळजी करू नको, असं म्हणून तो फोन ठेवतो. इथे अर्जुन ही सगळी माहिती सायलीला सांगतो आणि अश्विन सगळी तयारी करणार आहे. आता फक्त वाट पाहायची ती उद्याची. सायली म्हणते, उद्या आपल्याला खरं खोटं नक्की कळेल. आता ह्या सगळ्यात कात्रीत आपण प्रियाला धरायचं म्हणजे धरायचंच ठरलं तर मग. इथे मात्र आता सकाळ झाली आहे. आजीला खरं तर प्रतिमाचा चेहरा पाहायची घाई झाली आहे, तर ती प्रतिमा कधी येणार म्हणून सारखी वाट पाहू लागते. प्रतिमा येण्यासाठी तिच्या वाटेवर लक्ष ठेवून असते. थोड्याच वेळात येणार आहे असं कळल्यापासून सायली लगेचच शिरा बनवायला घेते आणि एवढा खमंग वास कसला येतो आहे म्हणून अस्मिता येते तिकडे आणि म्हणू लागते की कसला एवढा खमंग वास सुटला आहे. तर सायली म्हणते की मी प्रतिमा आत्यांसाठी बदामाचा शिरा करत आहे, त्यांना ताकद हवी ना. आणि कल्पना
प्रतापला खुणवते की आईंचं कशातच लक्ष नाही आहे, बघ त्यांच्याशी बोलायला हवं. तर प्रताप लगेच, आई तू नाश्ता करून घेतेस का गं, असं म्हणत तिच्याशी गप्पा मारायला पुढे जातो. तर ती म्हणते, नाही माझं ना कशातच मन लागणार नाही. आता थोड्याच वेळात जेव्हा प्रतिमा घरी येईन ना, मी तिच्यासोबतच नाश्ता करेल. तरी तो म्हणतो की 2-5 मिनटात येईलच गं, तू तरी खाऊन घे. पण इथे आजी नकार देते. तितक्यातच दाराकडे पाहिल्यानंतर, अय्या प्रतिमा आली असं म्हणून आजी आनंदी होते आणि प्रतिमाला घरात येताना पाहून आजीला खूप आनंद होतो. आता तर तिच्या चेहऱ्याकडे पाहून आजीला बरंच वाटलं की माझी मुलगी एकदम ठणठणीत दिसते, बरी झाली. आणि प्रतिमा ही घरात आल्यानंतर सगळ्यांशी प्रेमाने बोलते. मला बरं वाटलं आहे, मला खूप छान वाटते घरी येऊन. एवढं सगळं बोलल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो. इथे ना आजी मात्र रागवते, तू ना स्वतःची काळजीच घेत नाही, सतत दुसऱ्यांचा विचार डोक्यात असतो आणि कधीतरी स्वतःची काळजी घ्यायला हवी. तर ती म्हणते, हो इथून पुढे मी माझी काळजी घेणार. तरी ते रविराज म्हणतो, तू काल किती घाबरवलं होतंस, तुला माहिती आहे का, आम्ही सगळेजण घाबरून गेलो होतो तुझी ही असली अवस्था पाहून. आता मी तुझी काहीही गोष्ट ऐकून घेणार नाही, खाणं पिणं वेळेत झालं पाहिजे. लगेचच इथे नाश्त्याला सगळ्यांना घेऊन सायली डायनिंग टेबलकडे जाते. तिला एक गोष्ट आठवते, बाहेर जाऊन पाहिजे. तर ती अर्जुनसोबत बाहेर येऊन कुठपर्यंत सगळी तयारी झाली पाहायला आलेली असते. रक्तदान शिबिर चांगलंच आयोजित केलेलं असतं. सायली आणि अर्जुन डॉक्टरला बोलवून सांगतात की ही मुलगी ना आजारी आहे, तर ती ब्लड देत नाही, तिला खूप भीती वाटते. तर हिचं आपण गुपचूप ब्लड सॅम्पल काढायचं आहे, तिच्या टेस्ट करायच्या आहे. त्या टेस्टमध्ये काय रिपोर्ट येतो तो फक्त आम्हाला दोघांनाच सांगा, तिला सांगू नका. आणि टेस्ट काय काय करायच्या त्या सगळ्या इथे सायलीने त्यांना सांगितलेले असते. पण हे सगळं गुपचूप झालं पाहिजे, पेशंटना जरा घाबरट आहे आणि घाबरून गेले, त्याच्यामुळे ती टेस्ट पण करायला तयार नाही. नर्स म्हणते, हो असे पेशंट तर नेहमीच भेटत असतात, आम्ही व्यवस्थित त्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन सगळं काही तुम्ही सांगितलं तसं करू, असं आश्वासन देते. आता इथे ना रविराज प्रतिमावर रागवलेला असतो, नाही इथून पुढे तुला सर्दी खोकला झालेले आजार मला चालेल, पण असले मोठे आजार काही मला सांगू नको, कारण माझ्यात तेवढी ताकदच राहिली नाही तुझ्या बाबतीत काही ऐकून घ्यायची. तुझी तब्येत बरी नाही असं काही ऐकलं की आता धडकीच भरते. तर प्रतिमा म्हणते, हो आता मी नक्की माझी काळजी घेईल. त्यातच विमलाही म्हणते की आमची सायली वहिनी आहे ना, त्यांना सगळ्यांना खाऊन पिऊन एकदम टुमटुमीत बनवतात, तुम्हालाही जाडजूड करूनच पाठवतील घरी, बघा तुमच्या सगळ्या गोष्टींकडे आता त्याच लक्ष देतील. तितक्यात सायली येते. सायलीचं कौतुक चालू असतं आणि इथे अस्मिता आणि चैतन्य म्हणू लागतात की आम्हालाही नाश्ता हवा आहे, बदामाचा शिरा पहिले आम्हाला द्या, असं म्हणत तिथील भांडू लागतात. आणि माझी आई आली घरी असं म्हणत म्हणत लगेचच प्रिया आईकडे कळवळा करत उड्या मारत मारत जाते. आणि आई तू ना नाश्ता करतेस, तुझ्यासाठी मी काहीतरी तुझ्या आवडीचं बनवून देऊ का गरमागरम. तर प्रतिमा इथे हाताने तिला नको खुणवते, मला एवढंच बस झालं, मी आत्ता बदामाचा शिरा खाते ना. तर तितक्यात अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्ता तू खूप घाबरवलं होतंस काल आम्हाला, आता ना फक्त स्वतःची काळजी घ्यायची, छान प्रकारे खाणं पिणं करायचं. लगेचच इथे प्रिया तेच म्हणू लागते. तर आता इथे अर्जुन सांगू लागतो की तुझी तब्येत बिघडली ना, तेव्हापासून सायलीच्या डोक्यात एकच विचार आहे, ब्लडचा. तुला ब्लड मिळत नव्हतं, त्या गोष्टीने ती किती घाबरली होती. पण आता आपण ना अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे धुळीवंदनच्या निमित्ताने इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. ही गोष्ट ऐकून प्रताप तर म्हणतो, ही आयडिया नक्कीच माझ्या सुनेची असेल, ती फार हुशार ह्या बाबतीत, तिलाच ही अशा आयडिया सुचतात. आणि सगळ्यांना ही कल्पना खूप आवडते आणि ब्लड डोनेशन करायला सगळेजण तयार होतात. आणि ब्लड डोनेशन झालं की मग आपण आपली धुळवट साजरी करूया. तर सगळ्यात पहिले अश्विनचं म्हणणं असतं की आईला रक्त दिलं नाही ह्या गोष्टीची गिल्ट ही प्रियाला सगळ्यात जास्त होती. ती गिल्ट भरून काढण्यासाठी सगळ्यात पहिले आता प्रियानेच ब्लड डोनेशन करायचं. आणि प्रिया बघ, तुला मोठी संधी मिळाली आहे की तुझ्या आईला तू रक्त देऊ शकलेली नाही, पण त्या निमित्ताने तू आता रक्तदान करशील आणि सगळ्यांचं मन जिंकशील, हो की नाही. तर ती हो हो म्हणू लागते सगळ्यांसमोर, नक्कीच नक्कीच. खरं तर तिच्या मनात ह्या गोष्टीची धडकी भरली आहे की माझं रक्त कुणाला काय आहे हे समजलं तर सगळ्यात मोठा नुकसान तिलाच होणार. तर ती इथे मी ना आवरून येते थोड्या वेळात, मग जाऊया असं म्हणू लागते. तर अश्विन म्हणतो, आवरून येते, अरे आवरायला काय पाहिजे, तू किती सुंदर दिसते बघ, एवढी छान तयार तर झालेली आहेसच ना, आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. मला तर खूप भारी वाटतंय की डॉक्टर असून माझी बायको सगळ्यात पहिले ब्लड डोनेशन करणार, त्या गोष्टीची एक्साइटमेंट मला तुझ्यापेक्षा जास्त आहे. तर सगळ्यात पहिले आपण ना
सगळ्यांच्या अगोदर जाऊन तुझ्याच नावाने ब्लड डोनेशन कॅम्पची सुरुवात करूया, चल बरं माझ्यासोबत. तर ती म्हणते नाही, मी रूममध्ये जाते, थोड्या वेळाने येते, तोपर्यंत तुम्ही सगळेजण जा. अश्विन मात्र काहीच ऐकायला तयार नाही. तिला जबरदस्तीने सगळ्यात पहिले 1 नंबर तूच ब्लड डोनेशन करायचं, माझी बायको आहेस तू, तर तू सगळ्यांच्या अगोदर केल्याने मला खूप अभिमान वाटेल, असं म्हणत तो तिला हाताला धरून घेऊन जातो. तर ती म्हणते मला खूप भीती वाटते ब्लडची, ह्या सुईची वगैरे. तर इथेच ते ऐकून इथे सायली आणि अर्जुनही तिथे हसू लागतात. किती नाटकं करत आहे ब्लड डोनेशन न करण्यासाठी. तर सगळ्या फॅमिलीला घेऊन इथे सगळेजण बाहेर आलेले असतात आणि त्यांच्यासमोर आता प्रियाला काहीच नाटकं जमेच ना. ती प्रयत्न करत असते टाळाटाळ करण्याची, पण अश्विन काही ऐकायला तयार नाही. मी आहे ना, मी डॉक्टर आहे बघ, मी तुझ्याजवळ असलं की तुला भीती वाटणार नाही. बघ आता माझा हात पकड, इथे तुझं ना ब्लड सॅम्पल घेतलं जाईल आणि तिकडे आपण मग लगेच ब्लड डोनेशनला जाऊया. इथे ती घाबरलेली असते. खरं तर तिचं रक्त काय, ग्रुप काय हे जर सगळ्यांना समजलं, तिचं भांडं सगळ्यांसमोर फुटेल की ती खरी तन्वी नाही. ह्या गोष्टीची तिला सगळ्यात जास्त भीती. त्यातच ना सगळेजण तिला म्हणू लागतात, बघ तुझी पूर्ण फॅमिली तुझ्यासोबत आहे, तू अजिबात घाबरायचं नाही. बघ कर बरं सही या फॉर्मवरती आणि तुझं ब्लड आपण डोनेशन करायला चल, लवकर जाऊया, असंही ते सगळेजण तिला समजावून सांगतात. ती घाबरलेली असते, हे सगळ्यांना लक्षात येतं. खरं तर तिला सुईची भीती वाटते असं तिने सांगितले, म्हणून ती ब्लड डोनेशन करत नाही आहे. पण इथे सगळेजण तिचा उत्साह वाढवतात, तिची साथ देतात आणि तिला मग ब्लड डोनेशन करण्यासाठी अश्विन स्वतः घेऊन जातो, स्वतः तिच्या हातात हात देतो आणि मग तिला भीती वाटणार नाही आणि ती तिच्याजवळच थांबतो. तर इथे डॉक्टरांना पहिलेच अर्जुन सायलींनी सांगितलेलं असतं. त्यांनी सगळ्यात पहिले तिचं ब्लड सॅम्पल घेतलेलं असतं आणि हे सगळं अर्जुन सायलीने प्लॅन केल्याप्रमाणे चालू असतं. अर्जुन सायली मात्र तिथेच उभे असतात तिच्याकडे लक्ष ठेवत. आता हे दोघंजणं काय करणार, ह्या गोष्टीची भीती तिला वाटत असते. यांच्या डोक्यात काय शिजतं हेच तिला कळेना, पण काहीतरी शिजतंय नक्की एवढी माहिती आहे तिला. तर आपल्याला पुढे पाहायला मिळणार, इथे ब्लड कॅम्प बाहेर चालूच आहे. सगळेजण घरातले आता छान प्रकारे होळी खेळण्यासाठी आलेले असतात. धुळवडीचा आनंद सगळेजण घेत असतात. आजी मात्र चैतन्याला म्हणत असते, आनंद तर घे, पण ना लाऊडस्पीकरचा आवाज लिमिटमध्ये हवा, नाही तर तुझं रंगपंचमीचा सगळा कार्यक्रम रद्द करण्यात येईल. तर चैतन्य म्हणतो, नाही, कुणाला काहीच त्रास होऊ देणार नाही. आवाजाचा तर अजिबातच नाही. इथं बसले बसले तुम्हालाही आवाज येणार नाही, इतका छोटा आवाज मी ठेवणार आहे. त्यातच आपला हिरो छान प्रकारे होळीचा रंग लय भारी असा करत डान्स आपला रितेश देशमुख आलेला असतो आणि लगेचच तो आजीला कलर लावण्यासाठी समोर येतो. तर आजी त्याला म्हणू लागते की बाबा रे, मला सगळ्यात पहिले कलर लावण्याआधी तू तुझ्या बायकोला लाव. तर तो म्हणतो, असं का म्हणते आजी? तर ती म्हणते की बघ, तुझ्या बायको एकदम कोरडी ठणठणीत आहे, तिला अगोदर रंग लाव, तिकडे जा. आणि मग तो सायलीला रंग लावण्यासाठी सगळ्यात पहिले पुढे जातो. सायली नाही नाही म्हणत असते, त्याचा हात त्याच्याच गालांवर ठेवून देते. तर तो तिच्याकडे पाहून म्हणतो की तुला कसं सोडेल मी रंग लावायला. तर तिलाही रंग लावतो. मग दोघंजणं छान डान्स करत असतात. डान्स करण्यामध्ये ते दोघंजण एकदम गुंग आहे हे पाहून प्रिया लगेचच चान्स मारते आणि हळूहळू लगेच त्या ब्लड कॅम्पकडे जाऊ लागते. मात्र तिच्याकडे एका व्यक्तीचं लक्ष आहे, ती विसरली होती. अर्जुन म्हणू लागतो चैतन्यला, ही नक्कीच सॅम्पल बदलायला चालली आहे, तर तू तिथे जा, तिच्याकडे लक्ष ठेव, तिला काहीच करू देऊ नको. इथे मात्र स्वतःचं नाव शोधण्यामध्येच प्रिया व्यस्त असते. चैतन्य जातो, अश्विनला म्हणतो की आता तुमच्या दोघा नवरा बायकोंची डान्सची बारी आहे. अर्जुन सायलीने 1 नंबर डान्स केला आहे, आता तुम्ही त्यांच्या टक्करीने दोघं नवरा बायकोन डान्स करा. प्रियाला लगेचच अश्विन तिथे जाऊन म्हणू लागतो की चल आपल्या दोघांना डान्स करायचा आहे. तिला काही करण्या अगोदरच अश्विन घेऊन जातो. पुढील भागामध्ये आपल्याला हे कळणार आहे की थोड्याच वेळात तिथे प्रियाच्या ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट येतात. रिपोर्टमध्ये काय आहे हे पाहायची उत्सुकता दोघांना, सायली आणि अर्जुनला असतात. दोघंजणं लगेचच रूममध्ये जातात. रूममध्ये गेल्यानंतर ते पाहू लागतात की इथे तर प्रियाचं ब्लड ग्रुप AB+ आहे. हे पाहिल्यावर खूप मोठा धक्का त्यांना बसला आहे. म्हणजे खरी तन्वी दुसरी मुलगी आहे. आता तिला शोधण्यासाठी दोघंजणं धडपड करणार. चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढील एपिसोडमध्ये.